स्वातीने अशी काय गोष्ट सांगितलेली अवनीला की अवनीने ते सगळं सिरियसली घेऊन घेतलेलं आहे. खरं तर स्वाती भेटायला तयार नव्हती, पण ती भेटली आणि तिने सांगून सांगून काहीतरी वेगळंच सांगितलं, जे अवनीला ऐकावं लागतंय आणि ऐकून घेण्यासाठी ती तयारही आहे. ती गोष्ट म्हणजे राजाला डिवोर्स देणं. हो मंडळी, स्वातीने हे सुचवलंय आणि अवनी आता ते अंमलात आणायचं ठरवते आणि त्यासाठी ती अगदी राजासह आपल्या वकिलाकडे जाऊन पोहोचलेली आहे. तर मंडळी, आता तुम्हाला काय वाटतं, आता ही डिवोर्सची प्रोसिजर त्यांना कुठवर घेऊन जाईल? आता तेच आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे की हे सगळं कसं झालं. आणि आता त्यासाठीच आपण वळूयात, पण त्यासाठी सगळ्यात आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला असलेलं बेल आयकॉन आणि खाली असलेल्या हाईप बटनावर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे आपले डेली एपिसोड सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतील. आणि एवढ्याने होणार नाही आहे, व्हिडिओला लाईक पण करा. तर मंडळी, वळूया आपल्या आजच्या ट्विस्टकडे, जो आपल्याला पुढील काही भागांमध्ये बघायला मिळणार आहे. मंडळी, दांगटांच्या घराला मोठ्या मुश्किलीने बाईचा आशीर्वाद मिळाला होता आणि तो आशीर्वाद आता थोडासा डगमगल्यासारखा होतोय, डगमगू लागलाय का ते सांगते, तेच तर बघायचं आपल्याला आजच्या भागात. तर ना आता मंडळी, अवनीने या चौघांनाही सोडवून आणलेलं असतं जेलातून वगैरे. घरामध्ये सगळं चांगलं वातावरण असतं आणि ती आता या अशा वातावरणात सगळ्यात जास्त कोणाला म्हणजे ती मिस करत असेल तर तिच्या मैत्रिणीसारख्या वहिनीला. कारण या अशा गोष्टी ती सगळ्यात आधी तिलाच सांगायची. सो आता फायनली ती ट्राय करत असते स्वातीला फोन करणं आणि स्वाती तिचा फोन सुरुवातीला उचलत नसते. तेव्हा अवनी आता तिला मेसेज करते की प्लीज ॲटलिस्ट बाकीच्या सगळ्या गोष्टी बाजूला सोडून एक मैत्रीण म्हणून तर माझ्याशी बोलू शकते, मला भेटू शकतेस ना. आता मंडळी, स्वातीला ती खूप गयावया करून सांगत असते, त्यामुळे स्वातीला तिची दया येते आणि स्वाती आता तिला भेटायला तयार सुद्धा होते. तेव्हा स्वाती म्हणते, हे बघ, मी तुमच्या घरी येणार नाहीये, मला बाहेर भेटलीस तर भेट, नाहीतर असू देत, आणि त्यासाठी पण मला जास्त वेळ नाही, ओके. तेव्हा अवनी आता मंडळी तयार होते आणि अवनी हीच गोष्ट सगळ्यात आधी राजाला जाऊन सांगते. ती म्हणते, राजा ऐक ना, मला स्वाती वहिनी भेटायला तयार झालेली आहे, मला असं वाटतं मी तिला भेटून आली पाहिजे, माझ्यासोबत चलशील प्लीज, मला घेऊन चल ना. तिने मला कुठल्या तरी कॅफेचा ॲड्रेस टाकलाय, मला एकटीला नाही जायचंय, प्लीज चल ना, आपण नाशिकला जाऊयात. तेव्हा राजा मंडळी लगेच तयार होतोय का पायावर, कारण तो अवनीचा एकही शब्द टाळत नसतो. सो आता मंडळी, ते दोघंही जायला निघालेले असतात नाशिकला आणि तिथे ते जाऊन पोहोचतात ॲड्रेसवर, जो ॲड्रेस स्वातीने दिलेला असतो. मंडळी, स्वाती तिथे ऑलरेडी येऊन पोहोचलेली असते, अवनीची वाट बघत असते. पण अवनीसोबत जेव्हा राजाला गाडीतून खाली उतरताना बघते, तेव्हा ती मात्र नाक मुरडते, वाकडं तोंड करते आणि सरळ कॅफेमध्ये जाऊन बसते. आता अवनीला कळून जातं आणि राजाला सुद्धा कळून जातं की खरं तर ही आपल्यामुळे आतमध्ये निघून गेली. तेव्हा राजा लगेच अवनीला म्हणतो की तुम्ही जाऊन या, मी बाहेरच थांबतो. तेव्हा अवनी म्हणते हो हो. अवनी आता लगेच त्या कॅफेमध्ये जाते आणि तिच्याशी गप्पा गोष्टी करायला लागते, म्हणजे तिला विचारपूस करू लागते की कशी आहेस वहिनी तू, आई बाबा कसे आहेत, दादा कसा आहे, सगळं ठीक आहे ना घरामध्ये. तेव्हा स्वाती म्हणते, तू याला का आणलेलं आहेस इथे, बरं ते सगळं सोड, घरामध्ये कोणीही ठीक नाही आहे, तू एवढे प्रताप केलेले आहेस, कोणी कसं काय ठीक असू शकणार आहे, वरतोंड करून विचारतेस मला अवनी. अगं घरामध्ये तुला माहिती आहे का काय काय घडतंय रोज रोज, आणि किती, बाप रे, मला तर बोलायचंच नाही आहे या विषयावर, मला नाही सहन होते गं, हे सगळं जे तू केलेलं आहे ते योग्य नाही आहे आणि घरातल्यांची अवस्था तर मला अजिबातच बघवत नाही आहे आणि या सगळ्यामध्ये अजून मी तुला येऊन भेटते, या गोष्टीचं जास्त मला वाईट वाटतंय. यांना जर कळलं ना तुला तर ते हाणतीलच, मलाही दोन ठेवून देतील. तेव्हा अवनी म्हणते, अगं वहिनी किती बोलतेस, जरा शांत हो, माझं ऐकून तर घे. अगं तुम्ही कोणी मला संधी तरी दिली का माझी बाजू मांडायची, आणि तू मला मैत्रिणीसारखी आहेस म्हणूनच तुला इथे बोलवलं ना मी, की माझी बाजू तर ऐकून घे. मी लग्न हे कुठल्याही प्रेम प्रकरणातून किंवा मनापासून केलेलं नाहीये. आता मंडळी, अवनी एक एक करून सगळा पाढा आता हिला वाचून दाखवते स्वातीला, की कशा पद्धतीने तिचं राजाशी लग्न झालं आणि ते का झालं, कसं झालं आणि तिला या सगळ्याची काय मदत झाली. मंडळी, आता आपल्याला माहिती आहे की विवानशी अवनीला आधीपासून लग्न करायचं नव्हतं आणि अवनी तेच सांगते स्वातीला, तुला तर माहितीच होतं वहिनी, मला विवान आवडत नव्हता आणि हे सगळं इतक्या घाईत घडलं की आमचं लग्न पोलीस स्टेशनात लावण्यात आलं होतं आणि त्यातही माझी मर्जी नव्हती, मला नाईलाजाने करावं लागलं ते. अगं मला हेच तर सगळं घरच्यांना सांगायचं आहे, माझं कोणी ऐकत सुद्धा नाही आहे, आता कसं काय मी बरं. म्हणून खरं तर मी तुला बोलवत होते मगापासून, केव्हाची बोलवत होते, पण दादाही येऊ देत नव्हता आणि तू सुद्धा येत नव्हती. आता स्वातीला मंडळी तिची दया येते अवनीची आणि म्हणते की बरं, पण मग आता तू कशी आहेस आणि तिथे तुला सगळे व्यवस्थित ठेवता येत ना, तिथे तुला कोणी त्रास देत आहे का. तेव्हा अवनी म्हणते, मी एकदम मजेत राहते, माझी खूप काळजी घेणारी लोकं आहेत ती, पण अगं मला आईबाबांकडे परत यायचं आहे वहिनी, आता मला नाही होते हे सहन. तेव्हा अवनी म्हणते, हे बघ तू खूप चुकीचं वागलेली आहेस अवनी, पण ठीक आहे आपण करूयात काहीतरी, आणि ठीक आहे ना, तू जे काही केलं तुझ्या स्वप्नांसाठी केलंस, बरोबर आहे, आपण ते केले पण असते ना पूर्ण, पण आता हरकत नाही, जे झालंय ते झालंय,
आता यातून एकच मार्ग निघू शकतो, ते म्हणजे तू राजाला सगळ्यात आधी डिवोर्स दे. तू जर त्याला डिवोर्स दिला ना तर सगळे प्रश्न सुटतील. तुला आई बाबा खुशी खुशी ॲक्सेप्ट करतील आणि मी सुद्धा यांना समजवेल. यांना समजवलं म्हणजे हे सुद्धा समजवतीलच ना. आता सगळ्यात आधी तुला जर कुठलं काम करायचं असेल तर तू सगळ्यात आधी राजाला डिवोर्स दे, म्हणजे तू यातून पहिल्यांदा मोकळी हो, स्वतःच्या पायावर उभी राहा. हळूहळू आपण काढूयात ना विषय तुझा घरापर्यंत. आता मंडळी, अवनीला तिचं म्हणणं पटलेलं. तेव्हा अवनी आता म्हणते स्वातीला की हो वहिनी, मला पटतंय तुझं, मी आत्ताच लगेच प्रोसिजर सुरू करून देते. तेव्हा अवनी म्हणते हो आत्ताच प्रोसिजर सुरू कर, कारण डिवोर्सच्या प्रोसिजरला जवळपास 6 महिने लागतात. ते काही चुटकीसरशी होण्यासारखं काम नाही आहे. आणि तुझे सर्टिफिकेट्स घरी अजून जाळायच्या बाता होत आहेत. कळतंय का तुला? थोडासा सिरियसनेस घे. तेव्हा अवनी म्हणते नाही वहिनी, मी उद्याच जाते आणि काय ती प्रोसिजर आहे ती करून घेते लगेच. ओके. आता मंडळी, या दोघींची अशी भेट होते. दोघेही आता आपल्या आपल्या वाटेला जायला निघतात. अवनी आता नाशकात येते आणि रात्र झालेली असते. आता तिला जेवण वगैरे होतं, सगळे झोपायला निघालेले असतात. अर्धी रात्र होऊन जाते पण तिला झोप येत नसते, कारण तिला ही गोष्ट राजासोबत डिस्कस करायची असते. त्यामुळे मंडळी, आता अर्ध्या रात्री अवनी उठते आणि राजाला उठवते. ती म्हणते राजा उठ ना, 2 मिनटं बाहेर ये ना, मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. मंडळी, आता राजाच्या मनामध्ये फटाके फुटू लागतात. तो विचार करतो की काय बोलायचं असेल, यांना मला प्रपोज करायचं असेल का, मज्जाच येईल. आता मंडळी, राजा बाहेर येतो आणि अवनीसुद्धा बाहेरच असते. राजा म्हणतो काय झालं, काही बोलायचं आहे का? तेव्हा अवनी म्हणते हो हो, मला खूप महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. तेव्हा मंडळी, अवनी बोलेलच तितक्यात तिला भीती वाटते की कोणी ऐकून घ्यायला नको. म्हणून आता ती त्याला सांगते की इथे आपण जर थांबलो तर कोणी ऐकून घेईल, मला असं वाटतं की आपण बाहेर कुठे जाऊयात. तेव्हा मंडळी, राजा आता अवनीला थोडं बाहेर घेऊन जातो, तेही अर्ध्या रात्री कारमध्ये बसून. आणि ते एका ठिकाणी थांबतात. तिथे आता राजा म्हणतो काय झालंय, तुम्हाला काही बोलायचं होतं ना? तेव्हा अवनी म्हणते हो, मला असं बोलायचं होतं की, म्हणजे अवनी बोलायला जाते आणि इकडे राजाला छान छान वाटत असतं की नक्कीच काहीतरी छान छान सांगणार असेल मला, देवी आईची कृपा वगैरे. पण त्याच्या सगळ्या आशांचा भंग होतो मंडळी त्या ठिकाणी, कारण अवनी एक वेगळाच बॉम्ब फोडते. अवनी म्हणते की आता झालं ते दिवस, आपल्याला आता हे नाटक जे आपण करतोय ते थांबवावं लागेल, कारण झालंय तेवढं पुरे. माझी पण काहीतरी स्वप्न आहेत आणि आपल्याला माहिती आहे दोघांना पण की माझं लग्न कुठल्या हालतमध्ये झालेलं आहे तुझ्याशी, बरोबर आहे ना? तेव्हा राजा म्हणतो की हो मग. तेव्हा अवनी म्हणते की मला असं वाटतं की आपण आता डिवोर्स फाईल करून टाकायला पाहिजे रितसर, म्हणजे आपण वेगळे तरी होऊ शकतो. कारण 6 महिने लागतात डिवोर्सच्या प्रोसिजरला. आपण आत्तापासून केलं तर आपलं लवकर काम होईल. मला आज बहिणी तेच सांगून गेली की घरच्यांना जर मला परत मिळवायचं असेल तर सगळ्यात आधी मला ही प्रोसिजर फॉलो करावी लागेल. सो माझ्यासोबत उद्या चल, आपण उद्या वकिलाकडे जाऊन डिवोर्सची प्रोसिजर सुरू करून देऊ आणि हळूहळू आपल्याकडे 6 महिने आहेत, घरच्यांना सुद्धा या सगळ्याबद्दल सांगू. आता मंडळी, अवनीचे हे शब्द ऐकताच बिचाऱ्या राजाला खूप वाईट वाटतं, म्हणजे त्याच्या हृदयाचे तुकडे 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 होऊन जातात. आता तो बिचारा एवढंसं तोंड करून म्हणतो हो हो ठीक आहे ना, चालेल, एवढंसंच सांगायचं होतं ना, हो मग घरी सांगू शकत होतात. तेव्हा अवनी म्हणते की नको, घरातल्या माणसांना जर या सगळ्याबद्दल कळलं तर त्यांना खूप वाईट वाटेल आणि त्यांना खूप त्रास होईल, आणि मला त्यांना त्रासात टाकायचं नाही. सोड बरं, चल जाऊ दे, आता जाऊयात आपण परत. आता मंडळी, राजा आणि अवनी घरी परत येतात आणि दुसऱ्या दिवशी, म्हणजे राजाला तर आता रात्रभर झोप लागत नाही. फायनली दुसऱ्या दिवशी आता राजा आणि अवनी दोघंही ॲडव्होकेटकडे जातात. आता अवनी आठवण करून देते खरं तर राजाला की तुझ्या लक्षात आहे ना आपलं काल रात्री काय बोलणं झालंय ते. तेव्हा राजा म्हणतो अरे हो हो, का नाही लक्षात राहणार, चला जाऊयात, आहे इथे एक वकील, आपण बोलूयात त्याच्याशी. तेव्हा मंडळी, आता राजा अवनीला वकिलाकडे घेऊन जातो आणि वकिलाला आता अवनी सगळी गोष्ट समजावते की यांचं लग्न कसं झालं, काय झालं आणि यांना काय करायचं आहे, डिवोर्स कसा घ्यायचा आहे वगैरे वगैरे वगैरे. आता या सगळ्या गोष्टी सांगत असताना वकील म्हणतो की ठीक आहे, प्रोसिजरला तरी भरपूर वेळ लागून जाईल आणि तुमची खरंच कन्सेंट आहे ना एकमेकांना डिवोर्स द्यायची. आता मंडळी, राजाचं उतरलेलं तोंड बघून त्या वकिलाला काही वेगळंच वाटत असतं. तेव्हा वकील म्हणतो हरकत नाही, त्यासाठी 6 महिने देण्यात आलेले असतात, त्यामुळे तुम्ही विचार करा, मी प्रोसिजर आता फाईल करून देतो. बरं, त्यासाठी मला तुमच्या दोघांचेही आधार कार्ड लागतील. सगळ्यात आधी मला तुमच्या दोघांचेही आधार कार्ड दाखवा बघू. मंडळी, राजा आता मस्तपणे आपलं आधार कार्ड दाखवतो आणि अवनीला आता दाखवायला काहीच नसतं. अवनी म्हणते माझ्याकडे तर माझं आधार कार्ड नाही आहे. तेव्हा आता वकील म्हणतो जर तुमचं आधार कार्डच नाही आहे तर डिवोर्स कसा काय फाईल होईल? आता मंडळी, इथेच अवनीचा प्लॅन फसतो आणि राजाला पुन्हा छान छान वाटायला लागतं आणि तो पुन्हा पुन्हा देवी आईचे आभार व्यक्त करत असतो. पण मंडळी, एवढ्याने होणार आहे का? इथून आता नाईलाजाने खाली हातांना ॲडव्होकेटकडून परत जावं लागतं अवनी आणि राजाला. राजा तर खुश असतो पण अवनी बिचारी दुःखी असते. ती आता फोन करून स्वातीला सगळी हकीकत सांगते आणि म्हणते की अगं, माझे सगळे डॉक्युमेंट्स जे आहेत ते मला लागतील इथे शो करायला. माझ्याकडे एक सोडून 2-2 मॅरेज सर्टिफिकेट होऊन गेलेले आहेत, पण मग आधार कार्डच नाही आहे. इथे वकील मला विचारतोय की तुमचं लग्न जे झालं एकदा पोलीस स्टेशनात, एकदा कॉन्ट्रॅक्ट मॅरेज, जे काही रीतसर लग्न झालेलं आहे त्याचं मॅरेज सर्टिफिकेट जे आहे
ते असं कसं तुम्ही साईन केलं जर तुमचं आधार कार्डच दाखवलं नाही तर? आता काय करू? तेव्हा स्वाती म्हणते, ठीक आहे, मी काहीतरी जुगाड करते आणि इकडून तुझं आधार कार्ड मी मॅनेज करून देते, तुला फोटो वगैरे टाकते किंवा तुला द्यायला येऊन जाईन. पण मग लवकरात लवकर कुठलाही उशीर न करता ही प्रोसिजर सुरू करून दे अवनी, कारण त्यातच तुझं भलं आहे. आता मंडळी ती स्वातीचं ऐकून चालत असते. त्यामुळे आता खाली हात जरी असली अवनी तरी तिला दिलासा असतो की आपल्याला आपलं आधार कार्ड मिळेल किंवा बाकीचे जे इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स आहेत, जे कागदपत्र असतात जे लागतात ते मिळून जातील. त्यामुळे अवनी थोडीशी शांत असते आणि राजा विचारात थोडासा असा धाकधूकमध्ये असतो की नको बाबा हिला डॉक्युमेंट्स भेटायला, मला नाही द्यायचा हिला डिवोर्स. पण मग मंडळी तुम्हाला काय वाटतं, खरंच यांचा डिवोर्स होईल का? आणि डिवोर्स झाला तर केवढं मोठं हार्टब्रेक होईल ना आपलं सगळ्यांचं. अवनी पण कशी मजाक करते यार. थोड्या दिवसांपूर्वी तर तिला या कुटुंबाबद्दल आपुलकी वाटायला लागली होती आणि आता असं अचानक मध्येच वहिनीचं ऐकून ती जो काही निर्णय घ्यायला निघालेली आहे तो निर्णय योग्य आहे की अयोग्य मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि मंडळी फायनली राजा आणि अवनीचा डिवोर्स होऊ शकेल का? तुम्हाला काय वाटतं? मला कमेंट्समध्ये माझ्या प्रश्नांची उत्तरं नक्की सांगा. अवनी चुकतेय की बरोबर करतेय हे सुद्धा नक्की मला सांगा. आणि हो, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेलं बेल आयकॉन बटन आणि खाली असलेला हाईप बटनावर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे आपला व्हिडिओ सगळ्यात पहिले तुमच्यापर्यंत येऊन पोहोचेल. आणि मंडळी व्हिडिओला लाईक करून कमेंट करायला विसरू नका. आणि उद्या मी माझ्या आवडत्या प्रेक्षकांची नावं व्हिडिओच्या सुरुवातीला सांगेल. भेटूया मंडळी लवकरच. असंच प्रेम राहू देत. धन्यवाद.